मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी संग्राम। काल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अंतरवाली सराटीमध्ये महाराष्ट्र शासनाचं शिष्टमंडळ गेलं आणि त्या शिष्टमंडळामध्ये बच्चू कडू आणि मंगेश चिवटे होते। जवळजवळ 1.5-2 तास सगळ्या गोष्टी चालल्या। कुठं नोंदी आहेत, कुठं नाही आहेत, महाराष्ट्रामध्ये कुठं नोंदी आढळल्या, किती प्रमाणामध्ये प्रमाणपत्र देण्यात आली यावर सविस्तर त्यांची चर्चा झाली। शेवटी मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं होतं की आम्ही मुंबईला येणारच, जरी आरक्षण दिलं तरी मुंबईला येणार आणि नाही दिलं तरी येणार। म्हणजे आरक्षण दिलं तर गुलाल उधळायला आणि गुलालाने तुम्हाला अंघोळ घालायला आम्ही मुंबईला येणारच, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं। दुसरीकडे बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांनी सांगितलं की काम आता पूर्णपणे मार्गी लागलेलं आहे, तुम्ही मुंबईला येऊ नका, जवळजवळ असं त्यांचं म्हणणं होतं। मात्र जरांगे ऐकायला तयार नाहीत। खरं तर मराठवाड्याची मागणी महाराष्ट्रभर नेली आणि ती पुन्हा आता मराठवाड्यावर येऊन ठेपते की काय, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। काल ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेमध्ये ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्यावेत, अशा प्रकारची मागणी जरांगेंची होती। अर्थात त्यांना जर लगेचच प्रमाणपत्र दिली तर हे मुंबईला जाणार नाहीत का, असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी काही मराठा बांधव सुद्धा उपस्थित होते। बच्चू कडू एका बाजूला आणि त्यांच्या बाजूला मंगेश चिवटे उपस्थित होते आणि त्यांची चर्चा सुरू असताना एका व्यक्तीनं मध्येच आवाज करून असं म्हटलं की मुख्यमंत्री अर्ध्या रात्रीमध्ये बदलतात, मग आरक्षण द्यायला इतका वेळ का। त्यानंतर जरांगे त्या व्यक्तीवर अत्यंत संतापले आणि त्यानंतर काय नेमकं घडलंय हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांचा आवाज किंवा मग मुख्यमंत्र्यांचं जे काही उल्लेख केला त्याचमुळे का संताप आला, असा सवाल आता उपस्थित झालाय। जरांगेंनी सांगितलं की मराठा समाजाचा लढा आहे आणि मराठा आरक्षणासाठीच या ठिकाणी आलं जाऊ शकतं किंवा मग बोललं जाऊ शकतं, इतर कुठल्याही प्रकारचं राजकारण या ठिकाणी करू नका, असा सज्जड दम सदरील व्यक्तीला मनोज जरांगे यांनी दिला। तो व्हिडिओ काही सेकंदाचा आहे, पाहूयात। राज्यात कुठंच नाही फोन किती द्यावा लावून त्यांना यावेळेस सुद्धा म्हणजे तालुक्यातून फोन आहे आणि एक फोन लावून द्यायचं म्हणलं तुम्ही तुमची शिर फाटवून मग फाटवण्या धोरणाला लावा ना। बरे आपली समाजाची बाजू शेती हे असंच करतील, आणखीन 5-6 महिने ढकली देईन पुढं, पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे। हो, कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाहीत। तुम्हाला माझी हात जोडून विनंती, शपथ सांगतो मी तळतळी ना, मुंबईत मराठी उठणार नाहीत आणि डोक्यातून ते काढून टाका, हनुत मारूत ते याचा सारखा प्लॅन ते मग अंतराळीत करतात, त्याचं शपथ सांगतो डोक्यात सुद्धा नका। हो, तुम्हाला शासन म्हणून बोलतो, आता हे तर आमच्या बाजूने, त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा। तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात आणू नका। तुम्हाला वाटतं सण सत्तेच हाताला लांब असतात, पुऱ्या आयुष्यातून उठवतो मराठी, कारण पहिल्यासारख्या मराठीने राहिल्या ते एकदम कट्टर झालं, राजकीय जीवनातून पुरं उठवते। आहे प्लॅन सुरू आहे तुमच्या, हे बनवून चालू काय म्हणते त्याला ट्रॅप चालू, माझ्यावर 4 रचिले आणि मी आधीच समाजात सांगून भेटवले, तर आता मराठी तुमच्याकडे तिकडे निघालो। शासन एवढं सकारात्मक आहे, एवढं सगळ्या गोष्टी काय केलं सकारात्मक, हे एवढे निर्णय कोणतं सकारात्मक आहे? कुठं आता बघा ना, आजचा निर्णय 18 जानेवारीचा बघा मराठवाड्यातला ते काढला ना आता ग्राम, आता ठीक आहे या प्रशासन द्या ना, मग आम्ही आता बोललो दिला शब्द द्या ना 20 तारखेपर्यंत, आम्ही कुठं नाही म्हणतो। आणि तसा तर भाऊ वेगळा शब्द आहे, भाऊ म्हणलेला 6 दिवस लागते, मग 54 लाख द्यायचे असले तर म्हणलं लागून द्या 22 तारखेला पुण्यापाशी आम्ही तिथं ट्रका घेतो 12 गुलालाचे। देशात असं कोण नसन, दिल्यावर गुलाल टाकणं काम झालं म्हणजे जाय तिकडं, आम्ही गुलाल टाकायला येतो तुमच्या, चला। दादा मुख्यमंत्री रात्रीच बदलतो, मग आरक्षण द्यायला एवढा उशीर का? हो, ते बाकीच्या गप्पाला घालून येते, बाकीच्या ना इथं आरक्षणाला डोका। दादा मुख्यमंत्री रात्रीच बदलतो, मग आरक्षण द्यायला एवढा उशीर का? हो, ते बाकीच्या गप्पाला घालून येते, बाकीच्या ना इथं आरक्षणाला डोका। दादा मुख्यमंत्री रात्रीच बदलतो, मग आरक्षण द्यायला एवढा उशीर का? हो, ते बाकीच्या गप्पाला घालून येते, बाकीच्या ना इथं आरक्षणाला डोका लावा, राजकारण नाही करायचं इथं। तोच विषय आरक्षणाचा, आरक्षण आहे का हे? राजकारण करायला नाही यायचं इथं, फक्त मराठा म्हणून यायचं कुणी असलं तरी। मी व्यासपीठावर सुद्धा कोणाला बसून देत नाही, इथं फक्त मराठा म्हणून यायचं आणि मराठा म्हणून भांडायचं, मग ते पुढचा कुणी असो, ते परत धर्ममंत्री असो ना तिकडे मुख्यमंत्री असो।